का मी परवाच तुम्हाला सांगितलंय की कालच सांगितलं की अनेकांच्या बरोबर फोटो वेगवेगळे जण काढतात. ती व्यक्ती 2 नंबरची आहे का 1 नंबरची आहे का 3 नंबरची आहे का अंडरवर्ल्डची आहे काही आपल्याला माहिती नसतं. तिथं रुलिंग पार्टीमध्ये असले तर पोलिसांनी लक्षात आणून दिलं पाहिजे की हे आमच्या जवळपास फिरकले नाही पाहिजे. आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात अनेकांचे मी तुम्हाला सांगू का सगळे काचेच्या घरात राहतात. त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आरोप करणाऱ्यांनी पण आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं की आपल्यातलं कुणी काही भाषण केलं आहे का, आपण कुणाचं कौतुक केलं आहे का, आपल्या घरातल्या महिलेनी केलं आहे का, आपल्या आईनी केलं आहे का, असं जरा माहिती घेऊन बोललं तर ते जास्त बरं होईल. काय होतं काही जण उत्साहाच्या भरामध्ये लगेच स्टेटमेंट करून मोकळे होतात आणि तो उत्साह कधी कधी अडचणीचा ठरतो. आई राजकारणात नाही. गायवळांचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी बेताल वक्तव्य शेतकऱ्यांबद्दल केलंय. निवडणुकांमध्ये आम्ही कर्जमाफीचं आश्वासन देत असतो, फक्त ते निवडणुकांसाठी देतो आणि कर्जमाफी सवय लागली. मी त्यांना विचारीन असं वक्तव्य बळीराजाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्याचं काहीच कारण नाही. ह्या मंत्री महोदयांनी तसं वक्तव्य केलेलं असेल तर मी त्यांच्याशी बोलीन आणि मी त्यांना जे काही सांगायचं आहे त्या 2 गोष्टी सांगीन. शेतकरी हा बळीराजा आहे, लाखाचा पोशिंदा आहे. त्या संदर्भामध्ये 32,000 कोटीचा पॅकेज देत असताना मुख्यमंत्र्यांनी तिथल्या पत्रकार मित्रांनी हा प्रश्न विचारलेला होता, त्याला उत्तर दिलेलं आहे.